एबीपी माझा मुंबई। तर आजच दिवाळी आजच दसरा अशा आशयाचे बॅनर आता दादरच्या सेना भवन परिसरात लागलेत। कालच्या दिवशी मेळाव्यानंतर ठाकरे गटाकडून आता बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो छापण्यात आलाय। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा देखील बॅनरवर फोटो आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। तब्बल 2 दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे ते एकत्र आले आणि या पुढचं महाराष्ट्रातलं राजकारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाचं एकत्र असल्याचं म्हणण्यात आलं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जो आहे तो शिवसेना भवन परिसरात जो आहे तो बॅनर लागण्यात आलेला आहे। खरं तर काल विजयी मेळावा जो आहे तो पार पडला आणि त्या विजयी मेळाव्यानंतरच हा बॅनर लागण्यात आलेला आणि त्याच्यावर लिहिलंय आजच दिवाळी आजच दसरा। आणि यात सगळ्यात विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा सुद्धा एकत्र फोटो आपल्याला पाहायला मिळते। यात एक विशेष बाब नमूद करायची म्हणजे की 20 वर्षानंतर म्हणजे 2 दशकानंतर शिवसेनेच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळते। ज्यावेळेस राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, विद्यार्थी सेनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, तेव्हापासून राज ठाकरे यांचा शिवसेनेच्या बॅनरवर एकही फोटो जो आहे तो पाहायला मिळाला नव्हता। आणि मराठीच्या मुद्द्यावरून आणि हिंदी सक्तीच्या विरोधात जो एकंदरीत या दोन्ही बंधूंनी सरकारच्या विरोधात मोर्चा आंदोलन केली, त्याच्यानंतर तो शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला। त्याच्यानंतर विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाचं 5 जुलैला आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच कार्यक्रमात हे दोन्ही बंधू एकत्र मंचावर आले आणि पुढचं राजकारण आता हे दोन्ही बंधू एकत्र करताना पाहायला मिळाले। आणि त्याची सुरुवात म्हणजे हा बॅनर शिवसेनेच्या बॅनरवर आता राज ठाकरेंचा फोटो सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मेळावा घेतल्यानंतर